नाशिक शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसतोय। कारण संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे। यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख यासह विविध पदावरच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीलाही हा एक मोठा दणका मानला जातोय। याआधी सुद्धा डिसेंबर महिन्यात संजय राऊत यांचा नाशिक दौरा आटोपल्यानंतर नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये येत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलेला होता। डॅमेज कंट्रोलसाठी म्हणून उद्धव ठाकरे जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशकात सभा घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं। मात्र त्याआधीच पक्षाला पुन्हा एकदा मोठी गळती लागल्याचं दिसतंय। नाशिकमध्ये पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाला एक मोठा धक्का बसलेला आहे। अनेक पदाधिकारी हे आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय। तसं ट्विट नरेश म्हस्के यांनी केलेलं आहे। संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरेंच्या पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातमीनंतर हा संजय राऊत यांना देखील एक खूप मोठा दणका मानला जातोय।